तर रोहित पवारांनी जितेंद्र आव्हाडांना घरचा आहेर दिलेला आहे। राज्यातील महत्त्वाचे मुद्दे सोडून धर्मावर बोलणं सोडलं पाहिजे असं रोहित पवार यांनी म्हटलं। जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावरती रोहित पवार यांनी ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांना घरचा आहेर दिला। रोहित पवार यांनी नक्की काय ट्विट केलंय ते आपण पाहतो आहोत। आज नको त्या विषयावर बोलून ओढावून घेण्यापेक्षा वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती जातीमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवरती बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे। आणि देव आणि धर्म या प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्यानं कुणीही याचं राजकारण करू नये। पण देवधर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलब अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे देव या विषयावरती अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यातनं अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे, अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे। अशा भावना ज्या आहेत त्या रोहित पवार यांनी व्यक्त करत जितेंद्र आव्हाडांना घरचा आहेर दिल्याचं पाहायला मिळतं।